अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, सुंदर दिवसाची सुरुवात ही स्वामी नामाने करूयात आणि स्वामी समर्थांच्या ह्या अनुभवाने तुम्हाला सुद्धा नक्कीच स्वामींची कृपा जाणवणार आहे. म्हणजे स्वामी त्यांच्या भक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात, संकटात ते त्यांच्या भक्ताला कशी साथ देतात, हे आपण या आजच्या अनुभवामध्ये पाहणार आहोत. नाशिकमध्ये राहणाऱ्या मनीषाताई यांचा हा अनुभव आहे. ह्या ताई म्हणतात की रात्री 9:45 वाजता आलेल्या एका फोनने माझं आयुष्य बदललं आणि पहाटे 4 वाजता मला जाणवलं, संकटाच्या काळात स्वामी भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. ते कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्यांच्या भक्तांची मदतही करूनच जातात. चला तर मग ताईंच्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ताई म्हणतात, माझं नाव मनीषा आहे. मी नाशिकमध्ये राहते. हा अनुभव माझा गेल्या वर्षीचा आहे. मी जवळजवळ 8-9 वर्ष झालं स्वामींच्या सेवेत आहे. दररोज मी स्वामींच्या मठात देखील जाते आणि दर गुरुवारी स्वामींची सेवा करते. माझे मिस्टर हे नाशिकमध्येच जॉबला आहेत. मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. तर हा अनुभव मला गेल्या वर्षी आलेला आहे. तर माझे पती नेहमीप्रमाणेच रात्री 9:30च्या सुमारास ऑफिसमधून घरी येत होते. मी घरी जेवणच म्हणजे माझा स्वयंपाकच चालू होता. इतक्यात मला कोणाचा तरी फोन आला. मी फोन पाहिला, परंतु अनोळखी नंबर होता म्हणून मी फोन उचलला. तर समोरूनच एका मिस्टरांचा आवाज होता. त्यांचा आवाज थोडा घाबरलेलाच होता. ते मला म्हणाले की मॅडम, तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे आणि आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेलो आहोत. तुम्ही लवकरात लवकर तिथे या. आता हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या हातातून फोन खालीच पडला. मला काय करावे काहीच सुचत नव्हतं. तशीच मी शेजाऱ्यांना घेऊन धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी तपासणी करून मला बाजूला घेतलं आणि त्यांनी मला शांतपणे सांगितलं की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे आणि पुढचे 2 तास हे खूपच महत्त्वाचे आहेत. त्या एका वाक्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. 2 तासांमध्येच आता सर्व काही होणार होतं. म्हणजे माझं पूर्ण भविष्य, माझ्या मुलांचं भविष्य, सगळं काही त्या 2 तासांवरच अवलंबून होतं. माझे मिस्टर ICUमध्ये होते. ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. माझ्या डोळ्यातून मात्र अश्रू थांबतच नव्हते. मी आणि तिथेच हॉस्पिटलमध्ये मी थांबले होते. नंतर मी थोडंसं इकडे तिकडे गेलं. मला तिथे त्या हॉस्पिटलमध्ये स्वामी समर्थांचा एका ठिकाणी फोटो लावलेला दिसला आणि माझ्या थोडासा श्वासात श्वास आला. मी म्हटलं की स्वामी आहेत, आता घाबरण्याचे काही कारण नाही. मी तिथे जाऊन हात जोडले आणि खूप मी रडत होते. मी स्वामींना हे देखील म्हटलं की स्वामी, माझ्या मिस्टरांना वाचवा. मी तुमच्याकडे आजपर्यंत काहीही मागितलं नाही. मी आजन्म तुमची सेवा करेन. स्वामी, फक्त माझ्या मिस्टरांना वाचवा. मी एवढंच स्वामींना वारंवार म्हणत होते आणि माझा कंटिन्यू जप चालू होता. मी जशी हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हापासून फक्त मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणत होते आणि तिथेच मी रडत बसले होते. आणि तितक्यात हलकेच माझ्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवल्यासारखं मला जाणवलं. मी मागे वळून पाहिलं, परंतु मागे तर कुणीच नव्हतं. कदाचित मला भास झाला असेल असं मला वाटलं. रात्रीचे 2-3 वाजले होते. मी हॉस्पिटलमध्ये त्या बाकडावर बसूनच होते. माझी अशी हलकीशी डुलकी लागल्यासारखं मला जाणवलं आणि झोपेमध्ये मला एक वयस्कर वयोवृद्ध आजोबा दिसले आणि स्वप्नामध्ये ते फक्त एवढंच म्हणाले की बाळा, रडू नकोस आणि भिवू नकोस, कारण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं म्हटले आणि अचानक ते गायब झाले. मी झोपेतून लगेच दचकून जागे झाले. पाहते तर मी हॉस्पिटलमध्येच होते. मला काय करावे काही सुचत नव्हतं. नक्की असे स्वप्न का पडले आणि स्वप्नामध्ये मला खरंच स्वामींनी दर्शन दिलं का, की मला फक्त भासत होता असं मला वाटत होतं. आणि मी तशीच ICUकडे निघाले आणि ICUकडे गेल्यानंतर मी 2 पावलं पुढं गेल्यावर माझ्या मनात पुन्हा एकदा विचार आला की नक्की ते कोण होते. म्हणून मी लगेच मागे वळून पाहिलं, परंतु तिथंही कोणीच नव्हतं. मला फक्त असं भासच होत होतं की खरंच माझ्यासोबत कोणीतरी आहे का. मी घाईघाईने ICUच्या दाराजवळ पोचले
आणि आश्चर्य म्हणजे मी तिथे पोहोचताच नर्स बाहेर आली आणि म्हणाली की मनीषा मॅडम, डॉक्टर तुम्हाला आत बोलवत आहेत. क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर ते आजोबाच आले जे मला स्वप्नामध्ये येऊन सांगून गेले होते. मग आता ते काहीही न बोलता ICUच्या आतमध्ये गेले आणि डॉक्टरांनी मला गंभीर आवाजामध्ये सांगितलं की आम्ही उपचार सुरूच ठेवले आहेत, पण अजूनही धोका टळलेला नाही, कारण तुमचे मिस्टर काहीच प्रतिसाद देत नाही आहेत. आता इथून पुढची परिस्थिती कदाचित कठीण होऊ शकते. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत. हे ऐकताच माझा तर धीरच सुटला. मला काय करावे काहीच समजत नव्हते. मी ICUमधनं बाहेर आले आणि ICUच्या काचेतून माझ्या नवऱ्याकडे पाहत राहिले. त्यांचा हात पूर्णपणे निश्चल होता. त्यांची काहीच हालचाल मला जाणवत नव्हती. तेवढ्यात एक तरुण डॉक्टर धावत आला. तो म्हणाला, सर थांबा, हे रुग्णाच्या शर्टच्या खिशात एक गोष्ट सापडली आहे. त्याने खिशातून एक छोटंसं कापडी पुडकं काढलं. ते उघडल्यावर आत स्वामी समर्थांचा छोटासा फोटो होता आणि अंगारा होता. मी आश्चर्याने म्हणाले की हा फोटो तर घराच्या देवघरात होता, कारण त्या दिवशी सकाळी मीच तो फोटो देवघरात ठेवला होता आणि माझ्या नवऱ्याने तो खिशात कधी ठेवला हे मला माहीतच नव्हतं. डॉक्टरांनी तो पुन्हा फोटो हातात घेतला आणि काळजीपूर्वक माझ्याकडे दिला आणि त्यांचे उपचार सुरूच ठेवले. आता रात्र वाढत होती. पहाट व्हायला थोडाच वेळ बाकी होता. ICUमध्ये आणि बाहेर फक्त मशीनचेच आवाज येत होते आणि माझ्या ओठांवर मात्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे एकच नाम सुरू होतं. आता साधारण पहाटेचे 4 वाजले होते आणि ICUमधून अचानक पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली. सगळे डॉक्टर आत धावत गेले. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी घाबरून देवघराकडे पाहिलं आणि मनात म्हणाले, स्वामी आता सगळं तुमच्या हातात आहे. आणि तेवढ्यात ICUचं दार उघडलं. मुख्य डॉक्टर बाहेर आले. त्यांचे चेहऱ्यावरचे भाव पाहून माझा श्वासच थांबला. माझे हात थरथरत होते. मी धावत त्यांच्या जवळ गेले. डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मला तर डॉक्टरांना काय विचारावं हेच समजत नव्हतं. मी फक्त स्वामींचा धावा करत होते, कारण त्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नव्हते. आणि डॉक्टर म्हणाले की आत्ताच रुग्णाने पहिला प्रतिसाद दिला आहे. क्षणभर मला माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. म्हणजे मी रडतच विचारलं. डॉक्टर हसले. धोका अजून पूर्ण टळलेला नाही, पण ही खूप चांगली चिन्ह आहेत. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी हात जोडून तिथेच बसले. सकाळी 8च्या सुमारास मला काही मिनिटांसाठी ICUमध्ये जाण्याची परवानगी मिळाली. मी त्यांच्या पलंगाजवळ जाऊन उभे राहिले. त्यांनी हळूहळू डोळे उघडले. मी रडतच म्हणाले, कसे आहात? त्यांनी खूप प्रयत्नाने माझा हात पकडला आणि पहिलंच वाक्य बोलले की ते आजोबा कुठे आहेत? मी चकित झाले. मी म्हटलं, कोणते आजोबा? ते म्हणाले, अपघातानंतर मी रस्त्यावर पडलो होतो तेव्हा एक आजोबा आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. ते मला म्हणाले की घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तुला काहीही होणार नाही. आणि ते ऐकून माझ्या तर अंगावरच काटा आला, कारण मी हॉस्पिटलच्या तिथे जे काही स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नामध्ये सुद्धा एक आजोबाच आले होते. मी त्यांना स्वप्नातील सगळा प्रसंग सांगितला आणि आम्ही दोघेही काही क्षण शांत बसलो. 2 दिवसांनी माझ्या नवऱ्याची प्रकृती स्थिर झाली. डॉक्टरही म्हणाले की सुरुवातीची परिस्थिती पाहता सुधारणा अपेक्षेपेक्षा खूप चांगली झालेली आहे. आणि डिस्चार्जच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रत्येक डॉक्टरांचे आभार मानले आणि येताना तिथे हॉस्पिटलमध्ये जो स्वामी समर्थांचा फोटो होता त्या फोटोच्या पाया पडलो. आणि तिथेच मग मला पुन्हा एकदा जाणवलं की खरंच स्वामी आहेत. स्वामी खरंच त्यांच्या भक्तांच्या पाठीमागे कायम उभे राहतात. ते कधीच अडचणीच्या वेळेला त्यांच्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. भक्तांनो, जेव्हा जेव्हा मी ते रात्रीचा विचार करते ना, तेव्हा तेव्हा माझे हात स्वामींसमोर आपोआप जोडले जातात आणि माझ्या ओठांवर एकच नाव येतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तेव्हापासून अजूनही माझ्या मिस्टरांवर कोणतंच संकट आलेलं नाही. आता आमचा संसार पूर्णपणे सुखाचा आहे. जर तेव्हा माझ्या पाठीशी स्वामी नसते तर आज माझं काय झालं असतं याचा मी विचारही करू शकत नाही. स्वामी आहेत म्हणून मी आहे, माझी मुलं आहेत आणि माझा हा सुखी संसार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
तर भक्तांनो, तुम्हाला या मनीषाताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.